अकाल तख्त आपण बऱ्याचदा चर्चेत बघितलेला आहे. सध्या पंजाबमधील राजकारण आणि धर्म समोरासमोर आलेला आहे. पंजाबमधील आमदार असू दे, मुख्यमंत्री असू दे, कॅबिनेट मिनिस्टर्स असू दे किंवा इतर मंत्री, या सर्वांना अकाल तख्त समोर हजेरी लावण्यासाठी बोलावण्यात आलेला आहे. मग आता हे नेमकं अकाल तख्त काय आहे? अकाल तख्तची इतकी पॉवर कशी काय आहे? अकाल तख्तला इतकं का मानलं जातं, जे सरकारपेक्षाही वरचढ ठरताना आपल्याला दिसून येत आहे? हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, यावर चर्चा करणार आहोत, प्रकरण काय आहे जाणून घेणार आहोत. सो हेलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एव्हनाइजच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. मंत्री आमदार अकाल तख्तासमोर कोणालाही सूट नाही. नेमकी ही सूट का नाही आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी अतिशय महत्वाचं असणारं पुस्तक निश्चितच तुम्ही मार्केटमधून खरेदी करून घेऊ शकता. बघा, अकाल तख्त समन्स पाठवलेला आहे त्यांनी कोणाला? पंजाब मधील जे काही शीख मिनिस्टर्स आहे, शीख समुदायातील जे काही मंत्री आहे, एमएलएज आहेत, जवळपास 78 एमएलएचा हा आकडा येतो. या सर्वांना त्यांनी या अकाल तख्त समोर बोलवलेला आहे. असा समन्स मग एखादी ऑर्गनायझेशन, एखादी संस्था, एखादी धार्मिक संघटना पाठवू शकते का? आणि सरकारपेक्षा मग ही संघटना जी आहे किंवा हा जो अकाल तख्त आहे तो वरचढ ठरू शकतो का? हेच आपण या चर्चेमध्ये बघणार आहोत. बघा, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार अकाल तख्तासमोर कोणालाही सूट नाही. सध्या पंजाबमध्ये काय घडत आहे? पंजाबमध्ये एक चर्चा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. ठीक आहे, एक निर्णय पंजाबमध्ये घेण्यात आलेला होता, जो एक कायद्याच्या अनुषंगाने तो निर्णय घेण्यात आलेला होता. तो निर्णय काय हे सुद्धा, तो कायदा काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. अकाल तख्तने पंजाबमधील मग हे जे काही शीख मंत्री आहे, आमदार आहेत, या सर्वांना अकाल तख्तवर हजेरी लावण्यासाठी बोलवलेलं, त्यांना समन्स पाठवलेला आहे आणि त्याच्यासोबत आता ते डायलॉग डिस्कशन्स करणार आहे. कारण काय आहे तर श्री गुरु ग्रंथ साहिबजी सत्कार अमेंडमेंट कायदा पंजाबमध्ये आणलेला आहे. ठीक आहे, 2026चा हा कायदा आहे आणि याच कायद्याच्या उद्देशाने अकाल तख्त आणि पंजाबचं राजकारण आपल्याला अमोरासमोर आलेलं दिसतंय. ठीक आहे, आता हे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. पण याआधी आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे हे समजून घेणं आवश्यक आहे की नेमकं हे अकाल तख्त काय आहे. ठीक आहे, अकाल तख्त म्हणजे नेमके काय? तर याची जी स्थापना आहे, याची स्थापना गुरु हरगोबिंद यांनी केलेली होती. शीख धर्माचे धर्मगुरू ते राहिलेले आहेत. अकाल तख्ताची स्थापना इसवी सन 1606 मध्ये गुरु हरगोबिंद यांनी केलेली होती. आता बघा, त्यांचं जे स्थान आहे, हे अकाल तख्त नेमकं आहे कुठे? तर गोल्डन टेम्पल जे आहे पंजाब मधलं, त्याच्या समोरच या पद्धतीचा आपल्याला अकाल तख्त पाहायला मिळतो. आणि शीख धर्मातील ही एक सर्वोच्च टेम्पोरल ऑथॉरिटी म्हणून, एक प्राधिकरण म्हणून या अकाल तख्तकडे पाहिल्या जातं आणि बरेच लोक या अकाल तख्तना मान्यता देतात, अकाल तख्तला मानतात. ठीक आहे, सो अकाल तख्त याचा जर आपण अर्थ बघितला तर अकाल म्हणजे होतं शाश्वत, सस्टेनेबल, आणि तख्त म्हणजे सिंहासन, म्हणजे जे सस्टेनेबल असणारं सिंहासन आहे, जे शाश्वत असणारं सिंहासन आहे, त्याला आपण अकाल तख्त म्हणून ओळखतो. ठीक आहे, सो शीख धर्मातील धार्मिक, सामाजिक आणि पंथांशी संबंधित प्रश्नावर मार्गदर्शन करणारी ही सर्वोच्च संस्था मानली जाते. हा एक शब्द लक्षात घ्या, मार्गदर्शन करणारी संस्था. म्हणजे हे काही, यांना काही गव्हर्नमेंटने काही कुठले अधिकार दिलेले नाही, यांच्याकडे सरकारनं दिलेले कुठले अधिकार नाही की ज्यांच्यामुळे या धार्मिक ज्या काही गोष्टी असतील किंवा सामाजिक गोष्टी असतील आणि पंथांशी संबंधित जर काही गोष्टी असतील तर त्या अनुषंगाने ते कायदा बनवू शकतात. अशा पद्धतीची गोष्ट नाही, परंतु काय म्हटलेलं आहे? मार्गदर्शन करणारी. आणि मार्गदर्शन करणारी ही ऑथॉरिटी असून सुद्धा सरकारपेक्षा मग वरचढ ठरतंय का, हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होत आहे. ठीक आहे, म्हणजे मग अकाल तख्ताची ताकद इतकी मोठी का आहे? ठीक आहे, हा प्रॉब्लेम कशामुळे सुरू झाला हे आपण समजून घेणारच आहोत. पण सध्या सुरुवातीला आपल्याला अकाल तख्त म्हणजे काय हे जाणून घेणं महत्वाचं आहे. आता अकाल तख्ताची ताकद इतकी मोठी का आहे? तर अकाल तख्तकडे कोणती पोलीस यंत्रणा नाही, कुठली न्यायालय नाही किंवा कुठले सरकारी अधिकार नाही, तरीही त्यांचा पंजाबमध्ये किंवा शीख समुदायांमध्ये प्रचंड प्रभाव पाहायला मिळतो. कारण काय आहे की जे 1606 मध्ये याची स्थापना झालेली होती, गुरु हरगोबिंद सिंग यांनी केलेली होती. सो 400 वर्षाहून अधिक वर्षाचा यांना इतिहास राहिलेला आहे. शीख समाजातील सर्वोच्च नैतिक अधिकार, आता यांना जर जे म्हटलेलं आहे ना की कोणती पोलीस नाही, न्यायालय नाही किंवा सरकारी अधिकार नाही, परंतु यांना धर्मातून मिळालेले नैतिक अधिकार, परंपरेने मिळालेले नैतिक अधिकार त्यांच्याकडे आहे आणि त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे अधिकार त्यांना प्राप्त होतात. ठीक आहे,
तो त्यानंतर काय की पंथांशी संबंधित महत्वाचे निर्णय ते घेतात आणि निर्णयाला फॉलो करताना लोक आपल्याला त्या ठिकाणी किंवा शीख समुदायातील जे काही बांधव आहेत त्यांच्या निर्णयाला फॉलो करताना दिसतात. धार्मिक शिस्त राखण्याची प्रामुख्याने त्यांची मुख्य भूमिका आहे. ठीक आहे, म्हणजे धर्मासंबंधित जर एखादी कुठली गोष्ट आली तर त्या संबंधित नियम बनवण्याचं काम किंवा या गोष्टी धर्मासाठी महत्वाच्या आहेत त्याची शिस्त राखण्यासाठी त्यावर भूमिका घेण्याचं काम हे अकाल तख्त करत असतं. ओके, इतिहासात अनेक प्रभावशाली नेत्यांनी अकाल तख्त समोर स्पष्टीकरण दिलेले आहेत. राजा रणजित सिंग सुद्धा या अकाल तख्त समोर त्यांना सादर व्हावं लागलेलं होतं. ठीक आहे, सो अशी मोठी मोठी नावं सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. मग यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की अकाल तख्तची ताकद काय आहे, नैतिक अधिकारामध्ये किती मोठी ताकद असते. आता सध्याचा जो वाद आहे प्रेझेंट कॉन्टेक्स्टला घेऊन आपण ही चर्चा करूया. तर हा वाद नेमका कशावरून आहे तर बघा, पंजाब सरकारने श्री गुरु ग्रंथ साहिबजी सत्कार अमेंडमेंट ऍक्ट 2026 चा मंजूर केलेला होता पंजाब सरकारने. तर यामध्ये जन्मठेपेची सुद्धा शिक्षा देण्यात आलेली होती. म्हणजे अर्थातच गुरु ग्रंथ साहिबजी जो ग्रंथ आहे त्याच्या रिलेटेड जर काही अवमानना होत असेल त्या अनुषंगाने यामध्ये चेंजेस करण्यात आलेला होता, अमेंडमेंट करण्यात आलेला होता, बदल करण्यात आलेला होता आणि त्याच अनुषंगाने जन्मठेपेची शिक्षा सुद्धा त्यामध्ये मंजूर करण्यात आलेली होती. आता यावर सरकारचं म्हणणं काय आहे तर गुरु ग्रंथ साहिब यांच्या अपमानाच्या किंवा अवमानाच्या घटनांवर कठोर कारवाई करण्यासाठी हा अमेंडमेंट कायदा लागू करण्यात आलेला होता किंवा आणण्यात आलेला होता, मंजूर केलेला होता. आणि पवित्र ग्रंथाचे म्हणजे जे गुरु ग्रंथ साहिब आहे त्यांच्या ग्रंथाचं संरक्षण करणे हे या कायद्यानं सुनिश्चित होणार होतं असं सरकारचं म्हणणं आहे. पण या संस्थांचं म्हणणं काय आहे किंवा ज्या काही धार्मिक संस्था किंवा ही जी अथॉरिटी आहे सो यांनी काय म्हटलेलं आहे की या ज्या काही धार्मिक संस्था आहेत यांच्याशी पुरेशी चर्चा सरकारने केलेल्या नाही आणि धर्मामध्ये जर धार्मिक गोष्टीमध्ये जर काही चेंजेस तुम्ही करत असाल तर ज्या काही धार्मिक संस्था आहेत, ज्या काही संघटना आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करून तुम्ही यामध्ये निर्णय घ्यायला हवा होता. धार्मिक विषयांवर निर्णय घेण्यापूर्वी व्यापक सल्लामसलत आवश्यक होती आणि याच अनुषंगाने अकाल तख्त ऍक्टिव्ह झालेला आपल्याला दिसून येतो. याच कारणामुळे हे जे अकाल तख्त आहे ज्यांना नैतिक अधिकार प्राप्त झालेले, ज्यांना लोक मानतात, राजा रणजित सिंग पासून सुद्धा जी महत्वाची लोक या अकाल तख्त समोर हजर झालेले आहे त्याच अनुषंगाने या अकाल तख्तनी MLA असू दे, MP असू दे, या सर्वांना त्या ठिकाणी पंजाबमध्ये जे शीख समुदायातील मिनिस्टर आहेत त्यांना या अकाल तख्त वर हजर राहण्यासाठी त्यांनी समन्स पाठवलेला आहे. आता सर्वात महत्वाचं काय की अकाल तख्ताचे समन्स म्हणजे नेमकं होतं काय, काय ही म्हणजे ही गोष्ट नेमकी कुठली आहे. सो हे काही कुठला न्यायालयीन समन्स नाही की जे तुम्ही म्हणजे न्यायालयाने जसा समन्स पाठवला तर आपल्याला त्या ठिकाणी प्रेझेंट राहावंच लागतं, हजर राहावंच लागतं, अशा पद्धतीचं नाही. पण जी नैतिक अधिकार आहे आणि नैतिकतेला धरून म्हणजे जे धर्माप्रती जो लोकांचा आदर असतो सो अनेक लोक आपल्याला हजर राहताना या ठिकाणी दिसतात. परंतु शीख समाजात त्याला नैतिक महत्व आहे. जे मी नैतिकतेची म्हणजे वारंवार हा शब्द जो वापरत आहे तो त्यांना फक्त तोच एक अधिकार आहे, तेच एक महत्व अकाल तख्तला आहे. मग अकाल तख्त काय करू शकतो, काय तुम्हाला काय म्हणतात सजा देऊ शकतो का तर नाही, अशा पद्धतीचे कुठलेही अधिकार नाही. पण एक धर्माचा प्रभाव असल्यामुळे ते यांना स्पष्टीकरण मागू शकतात, सार्वजनिक भूमिका स्पष्ट करण्यात सांगू शकतात, धार्मिक शिक्षा ज्याला काय म्हणतात तनकाह जाहीर करू शकतात. हा एक शब्द लक्षात ठेवा, धार्मिक शिक्षेसाठी वापरला जाणारा, तो ते लागू करू शकतात. अर्थातच हे कायद्याच्या बाहेर राहून असणारे अधिकार त्यांच्याकडे असतील, पण धर्माच्या रिलेटेड जर काही गोष्टी असल्या तर सो धार्मिक काय प्रकरणामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी बऱ्याचदा आपल्याला वारंवार आढळून येतात. अशाच पद्धतीचा हा सुद्धा काय धार्मिक शिक्षा जाहीर करू शकतात. गंभीर प्रकरणामध्ये पंथक कारवाईची घोषणा करू शकते आणि म्हणूनच मंत्री, आमदार आणि मोठे नेतेही या आदेशाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. कारण आफ्टर ऑल जो धर्म आहे, धर्माचा जो पगडा आहे तो प्रत्येक व्यक्तीवर आपल्याला पाहायला मिळतो. मग यातून प्रामुख्याने प्रश्न काय उपस्थित होतो, आपण ही चर्चा केलेली आहे. हे प्रकरण कसं सुरू झालेलं होतं, ठीक आहे. अमेंडमेंट जो कायदा आहे गुरु ग्रंथ साहिबला धरून त्या अनुषंगाने हे प्रकरण चर्चेत आलेलं होतं. मग सरकार मोठं आहे की अकाल तख्त, म्हणजे हे जे काही सरकारी ऑफिशियल्स नाही म्हणता येईल आपल्याला, जे काही हे सरकारी मंत्री आहेत, ठीक आहे, MLAs आहेत, रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, ज्यांना जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे, जनतेने त्यांच्या समस्यासाठी पाठवून दिलेलं आहे, ठीक आहे, सदनमध्ये. सो यावर अकाल तख्त मोठं होतंय का, हा महत्वाचा प्रश्न आहे. मग प्रश्न सत्ता किंवा कायद्याचा नाही तर हा प्रश्न आहे धार्मिक संस्थांची भूमिका काय आहे.
काय धार्मिक संस्था अशा गव्हर्नमेंट संस्थांना कंट्रोल करू पाहते का, हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो. सरकारची मर्यादा काय आहे, सरकारचे लिमिटेशन्स काय आहे, काय सरकारने यांच्यासमोर उभं राहायला पाहिजे का, सरकार त्यांनी अकालतख्तनी जर समन्स पाठवलेला असेल तर या समन्सला यांनी सरकारी जे हे काही मंत्री आहे यांनी उत्तर द्यायला पाहिजे का, असे अनेक प्रश्न यामधून तयार होत आहे. पंथांशी संबंधित विषयावर आणि अंतिम नैतिक अधिकार कुणाला आहे, एखादा पंथ आहे, एखादा धर्म आहे, त्या संबंधितचे अधिकार ऑफकोर्स कायदा करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाला असतो, तो सदनला असतो, तो विधिमंडळाला असतो. आणि मग अशा पद्धतीने नैतिक अधिकार जरी अशा तख्तकडे असेल, अशा धार्मिक संस्थेकडे असेल, ऑथॉरिटीकडे असेल, तरी त्याला गव्हर्नमेंट लँग्वेजमध्ये किंवा सरकारी भाषेमध्ये त्यांना किती महत्व आहे, हा महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो. सो आजही अकाल तख्तचे आदेश पंजाबच्या राजकारणात आणि शीख समाजात अत्यंत प्रभावी मानले जातात. आणि म्हणूनच मग आता हे मंत्री वगैरे जे MLA वगैरे आहे, जे 78चा जो मी तुम्हाला आकडा सांगितलेला आहे, आता ते अकाल तख्त समोर हजर राहतील. आता पुढे याचं काय होणार आहे हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये माहिती पडेल, पण प्रामुख्याने जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्याची निश्चितच उत्तरे आपल्याला शोधावे लागतील. आय होप हा टॉपिक तुम्हाला लक्षात आलेला असेल, समजला असेल, आपण तो चर्चा केलेली आहे. तुमचं यावर काय मत आहे, एखाद्या धार्मिक ऑथॉरिटीचा, एखाद्या धार्मिक संस्थेचा सरकारवर किती हस्तक्षेप असायला पाहिजे आणि असा पद्धतीचा हस्तक्षेप असणं कितपत योग्य आहे हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हॉट डू यू थिंक, तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगू शकता. आणि हा एक प्रश्न तुमच्यासाठी ठेवलेला आहे, अकाल तख्ताची स्थापना कोणी केलेली आहे, याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये याचं उत्तर द्या. आणि तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात ही बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. बॅचची वैशिष्ट्ये प्रिलिम्स प्लस मेन्स, सर्वात महत्वाचं लाईफ टाइम व्हॅलिडिटी या बॅचची असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स NCERT कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, PYQ अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस मेंटरशिप सुद्धा 1-to-1 मेंटरशिप अवेलेबल होणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून, आणि या बॅचवर भरघोस डिस्काउंट मिळवायचा आहे. सोबत मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि एऑनएसचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय इल्ड नोट्स, इन्साइट स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज. अजून हा QR कोड स्कॅन करा, एऑनएसच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. सोबत ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट मी तुमच्याशी शेअर करत आहे, निश्चितच तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.